जन आझादी अभियान तुम्ही सुरू करत आहात, काय सांगाल त्याबद्दल? हे भारताच्या स्वातंत्र्याचं 75वं वर्ष आहे. देशभर देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्ष साजरं करण्याचा माहोल आहे. अशा वेळेला मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय हा जो एक देशपातळीवरची आघाडी आहे वेगवेगळ्या संघटना आंदोलनांची, त्यांच्या वतीने आम्ही आझादी की राह पर जन आझादी 75 हे अभियान 9 ऑगस्ट रोजीच मागच्या वर्षी सुरू केलेलं आहे. आता त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी 3 जानेवारीपासून बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिलपर्यंत आम्ही तरुणाईला समजून घेऊया आझादी की राह पर हे अभियान राबवणार आहोत. सर्वसाधारणपणे कुठलं अभियान असलं की तरुणांना लोकांना व्याख्यानं द्या, माहिती द्या असं होतं. इथे आम्ही लोकांच्या भावना, तरुणांच्या भावना, मुलांच्या मुलींच्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना स्वातंत्र्याबद्दल काय वाटतं, संविधानाबद्दल काय वाटतं, सद्यस्थितीमध्ये देशामध्ये जी जातीय धार्मिक विद्वेष आहे, हिंसेचं वातावरण आहे, भ्रष्टाचार आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आणि शिक्षणाचा प्रश्न आहे, याबाबत मुलांना नेमकं काय वाटतं, तरुणांना स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी हे अभियान आहे. आणि म्हणून मुलांच्या अभिव्यक्तीची जी वेगवेगळी माध्यमं आहेत, मग वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, वंचितांचा रंगमंच, लोकशाही उत्सव, पोस्टर मेकिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नारे बनवण्याची स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, कविता स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा जिल्हा स्तरापासून राज्यस्तरावर घेतल्या जाणार आहेत. आणि याच्यातनं मुलांनी, तरुणांनी आणि केवळ महाविद्यालयातल्या नाही, शाळेतल्या नाहीत, तर शाळा कॉलेज सोडलं आहे किंवा तिथे जाऊ न शकलेले जे युवक आहेत त्यांच्यापर्यंत या निमित्ताने पोचावं असं हे अभियान चालवलं जाणार आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये NAPMच्या सोबत वाल्मिकी विकास संघ, समता विचार प्रसारक संस्था, भारतीय महिला फेडरेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज अभियान, सेवाधाम, राष्ट्रसेवा दल, राबोडी फ्रेंड सर्कल, जाग यासारख्या विविध संस्था संघटना ऑलरेडी आलेल्या आहेत. आणि मोठ्या संख्येने लोक जोडली जातील. कारवा बनता जाएगा और आज़ादी की राह पर तरुणाई को हम सुनते जाएंगे. जिंदाबाद. सर, सगळ्यात तरुण आपला देश आहे आणि ह्या तरुणातल्या औद्योगिक वर्ग हा राजकारणाकडे वळत नाही आहे, तो आपल्याच ह्याच्यात असतो. आणि काही थोडक्यात म्हणजे कमी तरुण हे राजकारणाकडे वळतात. आणि कसं असतं राजकारणामध्ये राजकीय नेता बोलेवर जनता डोले असं असतं ते, तसा हा प्रकार आहे. तर तुम्ही का तरुणांना कसं राजकारणाकडे वळवणार? बरोबर. मी राजकारणाचा एक भाग आधी सुरुवात त्याचा टप्पा मांडतो समाजकारण. आज परिस्थितीमध्ये सगळ्या नेत्यांनी पण ही सवय लागली आहे, पिक्चरने पण सवय लागली आहे, मैं हूँ ना, बस मेरे पास आप दे दो, मुझे वोट दो, मुझे देखो, मैं सब सवाल हल करूँगा. याच्याऐवजी माझे प्रश्न मी समजून घेणार, मी ते सोडवणार, ही भूमिका पहिले तरुणांनी अंगीकारली पाहिजे. या निमित्ताने तरुण जेव्हा बोलायला लागतील, लिहायला लागतील, विचार करायला लागतील, ती पहिला टप्पा आहे की त्यांना हे भान येणं. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या ज्या विविध संस्था संघटनांचं ठाण्यामध्ये काम आहे त्याच्यात त्या मुलांनी सामील व्हावं ही पण अपेक्षा आहे. आणि या कामामधनं सुरुवातीला मला जे आज शिक्षण मिळतं आहे, मला जी आरोग्यसेवा मिळते आहे, मला जी वाहन व्यवस्था मिळते, ही काय माझी जागीर नाही आहे, ही सगळ्या नागरिकांच्या टॅक्समधनं ही व्यवस्था मला मिळते. तेव्हा मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे. मी जो काही मोठा झालो आहे तो माझ्या एकट्याच्या ताकदीवर नाही, समाजाचं भान, हे भान निर्माण होणं, समाजाचं ऋण मान्य होणं आणि समाजासाठी मी पण काहीतरी करणार, ही पहिली टप्पा आला. तर पुढच्या टप्प्यामध्ये त्यातले काही लोक ट्रेड युनियन मुवमेंटमध्ये जातील, त्यातले काही लोक राजकारणात जातील, त्यातले काही लोक चांगल्या पत्रकारितेमध्ये जातील, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जातील. अशा प्रकारचं एक भान समाजामध्ये निर्माण व्हावं तरुणाईमध्ये, हा यामागचा उद्दिष्ट आहे. समाजभान चाचणी हा एक प्रयोग तुम्ही करताय, त्याबद्दल काय? समाजभान चाचणी हा अतिशय वेगळा उपक्रम आहे. ओपन बुक पद्धतीची ही चाचणी असणार आहे. शाळेतल्या मुलांना भूगोलाबद्दल, पर्यावरणाबद्दल, स्वातंत्र्यलढ्याबद्दल, विज्ञानाबद्दल काय समज आहे ती समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका त्यांना वाटली जाईल वस्त्यांमध्ये तरुण मुलांना, शाळेमधल्या मुलांना, आणि त्यांनी 15 दिवस वेळ घ्यावा, गुगल पाहावं, पुस्तकं वाचावी, मोठ्या लोकांशी चर्चा करावी आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढून ते उत्तर लिहावी आणि सबमिट करावी. ज्या योगे ही स्पर्धा नसून या निमित्ताने त्यांना एक भान निर्माण होणं, त्यांनी हे प्रश्नांची उत्तरं जेव्हा गोळा करतील तेव्हा त्यांची एक जाणीव जागृती होणं, हा या समाजभान चाचणीचा उद्देश आहे.